आजचा एपिसोड बघितला असेल, त्यातला त्यात बरा होता. काही टास्क वगैरे असल्यामुळे थोडंसं बघण्यासारखं होतं. तर गेल्या 2 दिवसासारखं फरहानचे नुसतं कलेश बघायला मिळाला असता. तो तर बघायला मिळालाच, परंतु टास्क असल्यामुळेही आपल्याला थोडंसं एंटरटेन झाल्यासारखं वाटलं. पण तो टास्क ही कसा दिला होता, कोणता होता, हे आपण डिस्कस करणारच आहोत. सुरुवातीलाच अभिषेक वगैरे जागरी चोरीचं शोधत होते. कोणी चोरून ठेवले जागरी इकडे तिकडे, आणि ती त्यांना भेटली सुद्धा. तर चोरलेली जागरी आणि दही तानियाच्या इथं भेटलं त्यांना. आणि अश्नूरने सगळ्यांना जो चहा आणला होता त्यावेळी ती जी तानियाची ॲक्टिंग करत होती, मैं तो अच्छी हूँ, सती सावित्री हूँ, आप साथ जैसी हो मेरे. बाहेर तानिया नीलमला म्हणते अपना मजाक उडाते देख रही हूँ, आणि नीलम तानियाला म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स तुम अब भी ट्रेंडिंग में हो. पण त्यांना हे माहीत नाही की सगळेच ट्रेंडिंग असतात ते सगळेच काय पॉझिटिव्हली ट्रेंडिंगमध्ये असतात असं नाहीच आहे. निगेटिव्ह ट्रेंड पण असू शकतो. बाकीचे उगाच त्यांचंच नाव घेऊन त्यांनाच फुटेज देतात सारखं. अश्नूने फर्स्ट टाइम असं कोणाची तरी ॲक्टिंग करून वगैरे फुटेज घेतला असेल, नाही तर दरवेळी अभिषेक बरोबरच दिसते. तर पहिल्यांदा अश्नूरने काहीतरी वेगळं केलेलं दिसलं. शेवटला ते अमाल बरोबर बसून त्याला जबरदस्ती मैं तुम्हें अभी कहानी सुनाती हूँ, एक था राजा एक थी राणी, ती तानियाचीच पूर्ण ॲक्टिंग करत होती आणि थोडंसं चांगलं वाटलं जरा बघायला तसं. त्यानंतर मग कॅप्टन्सी टास्क होणार होता. तर सगळ्यांना गार्डन एरियामध्ये बोलवण्यात आलं. सगळे गार्डन एरियामध्ये गेले. आणि मला ना माहीत या बिग बॉस सीझनमध्ये का असे टास्क दिले जात आहेत. एक टास्क सांगा, तो एक अभिषेक कॅप्टन झाला, तो टास्क जर सोडला, कोणता प्रॉपर टास्क ह्या बिग बॉसने दिला ह्यावेळी. कॅप्टन्सीसाठी टास्क कोणता देत आहेत, तर म्युझिकल चेअर, ते संगीत खुर्ची. आता इलेक्ट्रिकल डिव्हाइसवरती असलेलं म्युझिकल चेअर टाईप तुम्ही गेम देताय. लोक काही वेडी आहेत का? त्याचं कंट्रोल कोणाकडे आहे? तुमच्या टीमकडे. आणि कुणाच्या वेळी लाईट बंद करायची, कुणाच्या वेळी चालू ठेवायची, हे कोण ठरवू शकतो? तुम्हीच ना आतमधून. असले टास्क देऊन तुम्ही सरळ दाखवताय ना तुम्ही स्वतःहून कुणाला कॅप्टन बनवू इच्छितात तोच माणूस झालेला आहे म्हणून. तर सगळ्यांना गार्डन एरियात बोलवल्यानंतर फर्स्ट राऊंड जो चालू झाला, त्या फर्स्ट राऊंडमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट राऊंडमध्ये तानिया आणि शेहबाज बाहेर झाले. ते त्यांची बाचाबाची झाली होती, तर शेहबाजने मुद्दामून तिच्या बॉक्समध्ये पाय ठेवला आणि दोघंही बाहेर झाले. तर मग सेकंड राऊंडमध्ये बघितलं तर मृदुल आणि फरहाना हे बाहेर पडले. त्याच टास्कच्या वेळी मृदुलचं आणि फरहानाचं भांडण झालं, राडा झाला. आज परत ती फरहाना बोलली मृदुलच्या फॅन्सवरती, डुबके मरने चाहिए जो तुम्हारे सपोर्टर्स है, जो तुम्ही सपोर्ट करते. आणि कुनिका तिथे मध्ये टॉन्ट मारते, अब असली चेहरा सामने आ रहा है मृदुल का. अरे कुनिका मॅडम, तुम्हाला हे कळत नाही आहे, ती पोरगी जेव्हा त्याला गधा म्हणते, बेवकूफ म्हणते, डुबके मरो म्हणते, गंदी नाली का कीडा म्हणते, गंदी नाली की कीडे हो तुम, कहाँ से आए हो, अनपढ गवार म्हणते, तेव्हा या बाईचं ज्ञान कुठे गेलं होतं. दोन वाक्य आधीच ती फरहाना असं बोलली होती ना. आणि बेशरम असल्यासारखं माणसं असंही बोलू शकतात की अब असली चेहरा सामने आ रहा मृदुल का. एखादा माणूस तुम्हाला एवढं सगळं बोलल्यावर तुमचा असली चेहरा सामने नाही येणार ना तर काय येणार आहे. ती फरहाना काय बोलते तेव्हा ही चूप राहते, आणि ज्याला फेवर करायचं तेव्हा तोंड उघडते, तेही गरज नसताना. काय बोलायचं. पण गौरवने एकदम परफेक्ट टोकलं तिला. गौरवने एकदम परफेक्ट टोकलं कुनिकाला. फरहाना गौरव बरोबर म्हणते. फरहाना गौरवला म्हणते तुला कोण ओळखत होतं. फरहाना तुला कोण ओळखत होतं. 43,000 लोकांचे फॉलोअर्स घेऊन तू बिग बॉसमध्ये गेले, तुला माहिती वगैरे आहे का तू बाहेरची आत्ताची कंडिशन काय आहे. तर असं कसं कोण एवढं बोलू शकतो. कारण कन्फर्म जर ह्या बिग बॉसच्या सीझनमधले जर टॉप 3 काढायला गेलो आपण, तर गौरव खन्ना हा टॉप 3मध्ये नक्की आहे. सगळ्यात जास्त त्याला लोक नक्की ओळखतात. आणि त्या गौरव खन्नालाही फरहाना बट बोलते, जिची बिग बॉसमध्ये जाताना जी फॅन फॉलोविंग लास्ट असेल. लास्ट म्हणजे जेवढे कंटेस्टंट आतमध्ये गेलेत त्याच्यामध्ये तिची फॅन फॉलोविंग लास्टला असेल. आणि ती त्या गौरवला म्हणते की तुला कोण ओळखत होतं. आणि फरहाना जेवढं पण करते ना स्वतःची वाट लावून घेते कन्फर्म. कारण चांगलं तर तिला बोलता येत नाही. जेव्हा पण बोलायला गेले की भसड करून बसते, गंदी नालिका किडा, गदा, अवकात काढून बसते दुसऱ्याची समोरच्याची. त्यामुळे जेवढं करते तेवढं स्वतःच्या याच्यावरती पाणी फिरवून घेते ती, बाकी काहीही करत नाही आहे. त्यानंतर मग थर्ड राऊंडला बाहेर जेव्हा थर्ड राऊंडला आपण बघितलं ना, तर अभिजितला कुनिकाने एवढा जोरात धक्का दिला होता ना तो, की अभिजितला त्या एक दोघांचा हात नसताना भेटलेला, अश्नूर आणि कुणाचा तरी होता पुढे. कारण मी ते थोडंसं मागे घेऊन बघितलं परत, तर अक्षरशः कुनिकाचा तिथे काही संबंध नसताना धक्का दिलाय कुनिकाने. दुसऱ्याच बॉक्समध्ये होते, तिकडून हात पुढे करून तिने अभिषेकला धक्का दिला. त्या केसमध्ये अभिषेक जर उलटाच पडला असता तर काय झालं असतं विचार करू शकतो का आपण. कुनिका केव्हा खूप चुकीचं करते. ते पण तसंच केलं होतं, जोरात धक्का दिला होता बसीरला. काय माहीत एज जास्त आहे तर ती भान विसरून जाते की काय माहीत नाही. पण समोरच्याने जर तसा भान विसरला तर मग काय होईल. तुमचे हातपाय तरी राहतील का जाग्यावरती. या वयामध्ये रिकवर पण होत नाहीत. विकेंडच्या वारला ह्या गोष्टी बोलल्या पण जात नाहीत. त्यामुळे हे लोक सुधरत पण नाहीत. मग रागाने अभिषेकने नीलमच्या डब्यामध्ये पाय ठेवला आणि दोघेही आऊट झाले. आणि मग कुनिका म्हणते हर टास्क मी ऐसे ही करता. म्हणजे हे असं झालं की उलटा चोर कोतवाल को डाटे. आणि काल का परवा पण तिने त्या अभिषेकला बिचारायला शिव्याशाप देते. काय बोलला पण नव्हता तो काहीतरी बोलता म्हणला दूर तक का संबंध नाही. तरी म्हणते क्या तू बोला तूने मेरे को, मैं भी तेरे को शाप देती हूँ. तेरी माँ को भी ऐसा कोई तो आके तू बोलेगा और तू सुनेगा.
लास्ट टाइम सुरसुरीचा विषय झाला होता. शहानिशा तरी करायची, साईडला उभे असणाऱ्यांना विचारायचं नक्की हा काय बोलला, असं बोलला का, नंतर तरी बोलायचं ना. शाप देते म्हणणं म्हणजे केवढं मोठं वाक्य झालं ते. त्यानंतर 4th राऊंडमध्ये जर आपण बघितलं ना तर शेहबाजने अक्षरशः चिटिंग केली. मालती गौरवच्या बॉक्समध्ये गेलीच नव्हती. तुम्ही जर नीट जाऊन बघितलं ना तर मालतीचा पाय हा पुढे गेलेलाच नाही आहे ॲक्च्युली. बिचारा गौरव ह्यावेळी पण अनफेअरली बाहेर आला कॅप्टन्सी टास्कमधून आणि ते खरंच वाईट वाटलं. पहिला फर्स्ट वीकपासून त्याला कॅप्टन बनायचं आणि 12वा-13वा आठवडा आला, 4-5 आठवडे राहिले सीझन संपायला आणि तो अजूनही कॅप्टन बनला नाही बिचारा आणि अनफेअरली बाहेर आला ह्यावेळी शेहबाजच्या पार्शालिटीमुळं. आणि कुठे ना कुठेतरी फर्स्ट राऊंडमध्ये शेहबाज आणि तानिया जशी बाहेर आली तेव्हा शेहबाजला बिग बॉसने संचालक पण यासाठीच बनवलं होतं की जिथे गरज असेल तिथे तो दोगला होणार, तिथे बायस डिसिजन घेणार आणि अमलच्या साईडने उभा राहणार. की लाईटी चालू बंद करायला बिग बॉसची टीम होतीच जेव्हा पाहिजे तेव्हा. जिथे अमल नसेल तिथलं लाईट बंद करायचं आणि जिथे अमल असेल तिथे चालू, म्हणजे अमल बाहेरच नाही पडणार. ही म्हणजे लोक एवढी वेळी नाही आहेत की कळत नाही आहे टास्क कुणासाठी डिझाईन केला गेला, नॉमिनेशन टास्क कुणासाठी डिझाईन केले गेले, कुणाला पर्पजली ठरवून बिग बॉसने नॉमिनेशनमध्ये आणले ते सगळे चांगलेच आहे. आम्हाला काही वाईट वाटत नाही, पण कुठे ना कुठेतरी हा अनफेअरच गेम होतो आहे. त्यामुळं बोलणं तर ऑब्व्हियसली गरजेचं आहे. आता त्यांच्याबद्दल होतं, पुढे जाऊन आपल्या फेवरेटबद्दल पण असं होऊ शकतं. त्यामुळे अनफेअर ते अनफेअरच आहे. तिकडे तानिया आणि फराना जिकेला चिडवत बसला आणि फरानाने अजून एक डायलॉग त्याला बोलला की आप कुछ नहीं करोगे, जाजू को आगे लेके आओगे, प्यादे तैयार करो. अरे म्हणजे तो पोरगा म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो अजून घरात नाही आहे ना. हा झालेला टास्क जो आहे ना हा परवा झालेला टास्क आहे, तेव्हा तो घरात नाही गेलेला, तो काल घरामध्ये गेला आहे संध्याकाळी. त्यामुळे हा टास्क परवा झालेला तेव्हा तो घरामध्ये गेला नाही. म्हणजे तो गेला तरी तुला अजून त्याचं नाव घ्यावं लागते फराना भट की तू आप जाजू को, म्हणजे तू मानतेस की जाजू कुठं ना कुठेतरी पुढे आला होता, प्रदीप मोरे कुठं ना कुठेतरी पुढे आला होता, हे तो ॲक्सेप्ट करते ना याचा. जिशान कादरीला टॉप 5 मध्ये बघू शकता आणि जो मुलगा 8 वेळा नॉमिनेशनमधून बाहेर आला त्याला तुम्ही टॉप 5 मध्ये विचार नाही करू शकत. असेच कॅल्क्युलेशन्स ठेवा म्हणजे पुढे जाल. आणि ह्या फराना भटला कळत नाही आहे की ती केवढं महामूर्खाचं काम करते. त्या जिकेला पोक करून ती जिकेला नाही चिडवत आहे, जिकेचे जेवढे फॅन्स बाहेर बसलेत ना त्यांना चिडवते ती. आणि त्या तानियाला हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे तानियाने तिला 3 वेळा म्हटलं ऐसा मत कर. कारण तानिया कुठेतरी ओळखून आहे ही जेवढं जिकेला पोक करणार, जेवढा जिके चिडणार, तेवढा जिके निखरून पुढे येणार आणि बाहेरच्या जिकेचे जेवढे फॅन फॉलोविंग आहे ते अजून जागे होणार आणि सगळे चिडून वोटिंग करणार, चिडून तेवढं सपोर्ट करणार नाही, अपोजिटमध्ये जाणार. हे तानियाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्याने 3 वेळा फराना भटला अडवलं. पण फरानाचं डोकं जागेवर असेल तर ना तिला प्रत्येकाशी कलेशच करायचं, प्रत्येकाची लायकी काढायची तिला. आणि ही कुठून माहिती नाही, प्रत्येकाला म्हणते आज कहाँ से आयो, गंदे नाली के कीड़े, गंदे नाली से आयो. म्हणजे काय शब्द हिचे, सगळे गंदे नालीमधून आले, तूच काश्मीरच्या व्हॅलीमधून आलेस फक्त. तर मग 5व्या राऊंडला होते लास्टला अमल, कुनिका आणि अश्नूर आणि याच्यामध्ये ऑब्व्हियसली अमल हा जिंकलेला आहे. ॲक्च्युअल गेम पलटी झाला तो झाला ह्या 4th राऊंडमध्ये. शेहबाजने चिटिंग केली, गौरव आणि मालतीला बाहेर काढलं. त्यानंतर बघितलं तर मग फराना वगैरे बसले होते तेव्हा अमल तिथून चालला होता. फराना अमलला म्हणते कुछ लोग 2 बार कॅप्टन बने. तिकडून अभिषेक म्हणते कुछ लोगों जैसे खैरात में तो नहीं बने. त्या फरानाला बिग बॉसने खैरातमध्ये कॅप्टन्सी दिली होती असं त्याला म्हणायचं होतं, जी 2nd कॅप्टन्सी होती. तेव्हाच फराना बोलता बोलली कुनिकाजीने बोला था उनके और उनके बेटे का एज गॅप सिर्फ 12 साल आहे. VDI कुणाचा एज गॅप 12 कसा असेल, कुनिका आणि तिच्या मुलाचा एज गॅप हा 18 वर्षाचा आहे. म्हणजे त्याच्या आणि तिच्या मुलाचा एज गॅप 12 वर्षाचा आहे. तर जस्ट लॉजिक लाव ना, कसं काय असू शकतं. त्यानंतर आज तानियानी ॲक्सेप्ट केलं की हा मी प्रणीतला बोलले होते, ते पण रोस्टिंगच्या हिशोबाने होतं की तू रोस्ट कर अमल को, की तू अमलला विचार की तुला जर चान्स दिला गेला तर तू कुठल्या मुलीला किस करशील. मग बोललीच होती ना, एवढं किस तुला कशाला विषय काढायची गरज होती मग. आणि मग अमलच का, दुसरा कोण का नव्हता. ते रोस्टिंगचं प्रणीतने बघून घेतलं असतं ना कसं करायचं काय करायचं. अमललाच विचारायचं आणि त्यात पण किसच का विचारायचं. म्हणजे चोराच्या मनात चांदण्यासारखा प्रकार नाही झाला का. आणि आता बसले भाई करत, भाऊ. ड्युटी वाटप करताना अभिषेकने फरानाला एक घाणेरडा टॉन्ट मारला. फरानाला भांडी धुण्याची ड्युटी देण्यात आली तर अभिषेक म्हणतो अरे यार बाथरूम के बाद हात नाही धुती, इससे का बर्तन धुवाओगे. खूपच घाण होतं ते. आणि मग बाहेर आलं तानिया, ते तिघं चांडळ तिकडी बसली आणि मग त्यांचंही चाललं अरे अश्नूर को भी मैंने देखा था उसने भी हात नाही धुता. हे मग आपल्यावर ते आलं की लगेच दुसऱ्यावर कसं ढकलायचं हे चांगलं माहिती आहे. या तानिया मित्तलला डोकं आहे तिच्याकडे पण ओव्हर करते म्हणून लोकांच्या डोक्यात बसते. उगाच ओव्हर टाकते, अनरिअलिस्टिक टाकते म्हणून लोकांच्या डोक्यात बसते. बाकी डोकं वापरते ती पण थोडंसं ओव्हर करते आणि अनरिअलिस्टिक करते कधी. तानियाने पण आज कुठेतरी ॲक्सेप्ट केलं की आम्हाला हा शिव्या देतो, कारण ते तिला जे बोललं जातो ना ही फ्लर्ट करत होती वगैरे, तर ती बोलता बोलली याच्याबरोबर मी फ्लर्ट करेन, हा शिव्या देतो, हा असं करतो तसं वागतो. आणि फरानाही बोलली की आम्हाला जैसा अगर हे बिग बॉस सीझन जितेगा तो, काहीतरी बोलली ती. म्हणजे मला सगळ्यात घाण जे वाटलं ना, ही जी फराना भट आहे ना, फराना भट ही प्रत्येकाला हे शब्द बोलते, तुम गधे हो, बेवकूफ हो, डुबके मरो कहीं पे जाके, गंदी नाली के कीड़े हो, अनपढ़ हो, गवार हो,
हो. आज त्याने मृदुलला तर सरळ सरळ म्हटलं हे की तुम कहाँ से आए हो, वहाँ के सब लोग ऐसे ही है क्या, तुम बेवकूफ़ हो, गवार हो, कहाँ गंदे नाली से आए हो. म्हणजे तिने हे फक्त एका मृदुलला हे बोललेलं नाही आहे. तिने मृदुल जिथून आला आहे, ज्या पण एरियातून आला आहे, ज्या पण लोकॅलिटीमधून आला आहे, ह्या सगळ्यांना तिला हे बोलायचं आहे. तुला कुणी हक्क दिला फरहाना भट तू सगळ्यांना असं बोलू शकते? सगळ्यांना सोड, तू घरातल्या कंटेस्टंटला पण असं कसं बोलू शकते? आणि सलमान खान साहेब तुम्ही कुठे बसलेत, कुठे झोपलेत? गेले 7 ते 8 आठवडे ही पोरगी घरामध्ये हे असले शब्द वापरते. एका तरी विकेंडच्या वारला तिला बोललं गेले का तू ह्या असल्या शब्दांचा वापर करू नाही शकत? त्या 4थ्या विकेंडच्या वारला फक्त धमकी दिली गेली तुला की प्रियंका जग्गासारखं तुला पण काढू. मग का नाही तिला काढायचं? सोडा, तुम्ही तिला बोलत का नाही आहे कोणी काही? तिला फक्त तुझी जबान अशी एवढंच बोलून गप्प बसलं जातं, मग ती अजून करते. अरे ह्या असल्या बोलण्याचा कंटेस्टंटला तुम्ही टॉप 5 मध्ये तरी नेऊ शकता का? प्रणित मोरे काल संध्याकाळी घरामध्ये एंट्री झालेला आहे. ऑब्व्हियसली आपल्याला उद्या तो बघायला मिळेल. उद्या त्याचा प्रणित मोरे कॉमेडी शो पण आपल्याला बघायला मिळेल. कारण आपण जे आज दिवसभर लाईव्ह शो पण तुम्ही बघत होता तो पण ॲक्च्युली लाईव्ह नसतो, डिफर्ड असतं ते. आणि त्यात पण आपल्याला हे दाखवताना लाईव्हमधलं पण ऑलमोस्ट आपल्याला 1-1.5 दिवसाआधीचं दाखवतात हे लोक. त्यामुळं आपल्याला प्रणित लाईव्ह फीडमध्ये किंवा आजच्या एपिसोडमध्ये नाही दिसलेला उद्या नक्की बघायला मिळेल. वोटिंग केली नसेल 12 नंतर उद्या सकाळी 10 पर्यंत तुम्ही वोटिंग करू शकता. पॉसिबल असेल तर मी सजेशन देईन अश्नूरला वोट करा. अश्नूर वोटिंगमध्ये थोडीशी मागे पडले आणि जर डबल एविक्शन झालं तर अश्नूरवरती टांगती तलवार आहे. जीकेला खूप चांगलं वोटिंग आलेलं आहे. मृदुलच्या फॅन्सचा पूर्ण सपोर्ट जीकेला आहे. प्रणितच्या पण काही लोक वोट्स डिस्ट्रीब्यूट करतात, त्यामुळे जीकेला चांगलं वोटिंग गेलेलं आहे. न्यूट्रल्समधून पण बराचसा सपोर्ट जीकेला जातो. त्यामुळे वोटिंग जर तुमचं बाकी असेल तर अश्नूरला वोटिंग करा. कारण डबल एविक्शन झालं तर अनफॉर्च्युनेटली फरहानाला बशीरवाले वगैरे पण सपोर्ट करत असल्यामुळे फरहाना अश्नूरमध्ये फाईट चालू आहे 4th नंबरची. आणि 4th नंबरला अश्नूर नाही राहिली पाहिजे. ती वरती आली तर ती वाचेल, नंतर डबल एविक्शनमध्ये बाहेर जाण्याचे चान्सेस राहू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.